सर्व बहुजन महापुरुषांनी ज्या ज्या वंचित शोषित पीडित घटकांसाठी काम केलं, या ठिकाणी सर्व सन्माननीय या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अंजलिताई आंबेडकर आगे बढ़ो, सुजाता साहेब आंबेडकर आगे बढ़ो. तेलंग सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तेलंग सर आगे बढ़ो, बनसोडे सर आगे बढ़ो, सर्वजित बनसोडे सर आगे बढ़ो, अन्ना जाधव आगे बढ़ो, नायडे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोथरूड विधानसभेचे उमेदवार या ठिकाणी करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. ज्यांनी आता कोथरूड विधानसभेमधून निवडणूक लढवली ते राजाभाऊ योगेश भाऊ राजापूरकर. तर तुमच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही आर्थिक ताकदीने आणि जोमाने लढू, ह्यात काही शंका नाही. गेले 8-10 दिवसापासून प्रत्येक पदाधिकाऱ्याला फोन होते, तो कार्यक्रम कसा व्हावा, त्याच्यात काय सुधारणा होईल. आणि खरं अर्थाने राजापूरकर साहेबांचं एक सर्वांनी टाळ्या वाजवून आणि खरं तर मला माहित नव्हतं की मला इथं बोलायची संधी मिळेल, नाही तर मी तयारी करून आलो असतो. परिवर्तनवादी विचारांच्या सर्व महामानवांना त्रिवार वंदन करून आज कार्यकर्ता व संवाद मेळावा या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले ज्यांनी ह्या पुण्यामध्ये चांगल्या प्रकारे निवडणूक लढवली खासदारकी, असे आमचे अनिल अण्णा जाधव, सन्माननीय राकेशजी धोत्रे पर्यावरण तज्ञ यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे. राकेशजी धोत्रे हे तेली समाजाचे नेते असून पर्यावरण अभ्यासक म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये मागील 18 वर्ष कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे प्रदूषणाविषयी कायदे आणि प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती त्यांनी केलेली आहे. असे त्यांना सकाळ पेपरचे पुरस्कार, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांच्या कामाची नोंद झालेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. त्यांना मॅक्सचा सुद्धा पर्यावरण विषयक पुरस्कार मिळालेला आहे आणि अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. त्यांचं मूळ गाव पेरंबूट असे असून त्यांचे जन्म या ठिकाणी चंद्रकांत भाऊ गायकवाड आणि त्यांचे सर्व साथीदार, सर्व सहकारी या ठिकाणी यावे. या ठिकाणी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरविंद साइडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अजय भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अंजलिताई आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुजाता भाई आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आणि ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न झाला असे तेली समाजाचे नेते आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी पर्यावरणामध्ये काम केलं, शासनाला सुद्धा बरेचदा ज्यांनी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अनेक सूचना केल्या, असा ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाच्या ध्येय धोरणांचा अभ्यास करून ते आपल्याकडे आलेले आहेत, असे आदरणीय राकेशजी धोत्रे. उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनींनो, भाषण करणं हा माझा पिंड नाही आहे. काम करणं आणि बाबासाहेबांच्या आदर्शानुसार
कागद आणि पेन चालवणं हे माझं काम आहे. ज्या दिवशी तायडे साहेबांची भेट झाली, योगीजींची भेट झाली, त्यांना मी जे काय थोडंफार काम केलं ते कामासंदर्भात थोडी माहिती दिली. तायडे साहेब मला म्हणाले की मी तुम्हाला बाळासाहेबांकडे घेऊन जातो, जे काय तुम्हाला सांगायचं आहे ते साहेबांशी तुम्ही बोला. साहेब मला घेऊन गेले. बाळासाहेबांची एक 10 मिनटं फक्त भेट झाली. त्या 10 मिनटामध्ये मी काहीच नाही बोललो आणि आम्ही बाहेर आलो. बाळासाहेबांच्या सूचना सगळ्या ऐकल्या. बाहेर आल्यावरती तायडेसाहेब मला म्हणाले तुम्ही काहीच नाही बोललात. मी अक्षरशः निशब्द झालो होतो. त्या व्यक्तीला बघितलं आणि एकच कळलं की कायद्याचं विद्यापीठ आहे ते. तिथं समोर मी काय बोलणार, अक्षरशः निशब्द झालो होतो. पण एक ठरवलं की आता या माणसाबरोबर शेवटपर्यंत काम करायचं. सगळ्यांनी मला विचारलं, म्हणजे ह्या जेव्हा निर्णय घेतला की वंचित बहुजन आघाडीच का, हा प्रश्न खूप जणांनी विचारला. त्यांना एकच बोललो मी, आज जी परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, मी असं कधीच बघितलं नव्हतं किंवा तुम्ही पण बघितलं नसेल. जगात जो पक्ष सत्तेत आहे तोच पक्ष विरोधात आहे, असं कधीच कोणी बघितलं नव्हतं. शिवसेना सत्तेमध्ये पण आहे, विरोधात पण आहे. राष्ट्रवादी सत्तेमध्ये पण आहे, विरोधात पण आहे. अशी बकाल परिस्थिती, अशी परिस्थिती कधीच पुढे बघितली नव्हती राजकारणाची. हिचं स्वाभिमान आहे आणि ज्या ठिकाणी स्वाभिमान आहे त्या ठिकाणी मला काम करायला आवडतं. 1-2 मिनटं फक्त तुमचे घेतो. काही लोकांनी प्रश्न विचारला की पर्यावरणाची सद्यस्थिती काय आता पुणे जिल्ह्याची. आता माझा तो आवडीचा विषय असल्यामुळे त्याबद्दल थोडं बोलतो मी. पर्यावरणाची सद्यस्थिती आपण जर जिल्हा किंवा देशाची जरी विचार केला, चांगली अजिबात नाही आहे. ग्लोबल वॉर्मिंग वगैरे या सगळ्या गोष्टी आता आपण न्यूजमध्ये बघत असतो. पर्यावरण म्हणजे काय की हवा, पाणी, ध्वनी ह्याची सद्यस्थिती. पुणे शहराची आपण जर असं कॉमन लोकांमध्ये आपण चर्चेत ऐकतो, पुणे शहराची वाट लागली नाही, पुणे शहराची वाट आपण लावली. याला आपण कारणीभूत आहोत, म्हणजे माझ्यासकट सगळेच. हे जर सुधारायचं असेल ना तर एकट्या दुकट्याचं काम नाही, हे प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे हवेचं असेल, पाण्याचं असेल, कचऱ्याचं असेल, कुठलंही असेल, प्रदूषण हे स्वतः आपण रोखलं पाहिजे. तर आपण वर्ल्ड वाईड लेवलला किंवा शहर लेवलला आपण जाऊन काम करू शकतो, हे थांबवू शकतो. आता काही लोकांनी विचारलं की तुम्ही आता वंचितमध्ये कसं काम करणार, काय काम करणार. वैयक्तिक लेवलला काम करत असताना मी बरेचसे माझ्या लेवलला म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला बऱ्याच गोष्टींना वाचा फोडली. अर्थात आंदोलन लिमिटेशन होतं, पण कायदेशीर मार्गाने लढा दिला. BDPचा विषय असेल, मेट्रोचं आंदोलन असेल, हे सगळे मी पर्यावरणाचे जे राष्ट्रीय हरित लवाद आहेत त्यामध्ये मी माझ्या केसेस दाखल केल्या आणि त्याला वाचा फोडायचा प्रयत्न केला. काही गोष्टी अर्धवट राहिल्या, कारण शेवटी एक व्यक्ती काहीच करू शकत नाही. त्यासाठी मागे काहीतरी ताकद लागते. ही ताकद आजपासून माझ्या मागे आहे. त्यामुळे जे विषय अर्धवट राहिलेत ते आता इथून पुढं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी पूर्ण करणार, एवढं आपल्या या ठिकाणी वचन देतो आणि थांबतो. जय हिंद. सरांची सुद्धा फॅमिली आलेली आहे, त्यांना सुद्धा विनंती आपण